तो टायटल बघून तुम्हाला समजलंच असेल की हा ब्लॉग कोणता असणार आहे. तर आम्ही CST वरून ट्रेन पकडून नेरळला पोहोचलो. पाऊस तर सकाळपासूनच होता, पण इथे आल्यावर कळलं की इथे खूपच जास्त पाऊस आहे. स्टेशनला उतरून आम्ही वेस्टला येऊन तिथून आम्ही रिक्षा केली, कारण की आम्ही ज्या फार्म हाऊसला जाणार होतो ते 15 मिनटं अंतरावर होतं. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि हा ब्लॉग खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, कारण की ही आहे आमच्या योत्सवची पिकनिक. तर तुम्ही बघताय पाऊस भरपूरच आहे. बापरे, हे बघून इथे अंदाज आलाच असेल की आम्ही कुठे आहोत. आणि हा विला आहे रॉयल डेस्टाईन विला, जो की आहे नेरळला. आणि हे आहेत आमचे राखी दादा. राखी काय सांगणार? तर आम्ही आलो आहोत कोणत्या रिसॉर्ट आहे की रॉयल डेस्टाईन रिसॉर्ट. खूप सुंदर आहे हे. सगळीकडे आजूबाजूला हिरवळ आहे. वातावरण अगदी मस्तपैकी निसर्गरम्य झालेलं आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करायला काहीच हरकत नाही. आणि आमची बरीच मोठी टीम अजून येते आहे. बरं मजा येणार. आमचा 48 ते 50 जणांचा काउंट आहे. 48. तर हा बघा इकडचा व्ह्यू आहे. हा इकडचा व्ह्यू आहे. पूर्ण ग्रीनरी आहे. आणि हा पूर्ण मोठा इकडे पूर्ण मोठा विला आहे. सो हा बाहेरचा पॅसेज आहे. पण आता इथे आहेत राकेश दादा, मानसी बहिणी, हे कवी कपल आणि हा गणेश. कसं वाटतंय? वाव, खरंच खूप खूप सुंदर वाटतं. म्हणजे अजून इथूनच आम्हाला आज जावंसं वाटत नाहीये, पण पाऊस तर भरपूर आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत. आणि आमचा हा आणि हा आहे बलाय. आणि आमची ही एन्जॉयमेंट बघायला तुम्ही प्लीज आमच्यासोबत कंटिन्यू करा. सो हे आता आम्ही इथे जातोय. इथे कोणता ह्या बुक रूम? सो ह्या इथे आहेत कपल रूम, फक्त ऑफिशियलवाला नाही असं अक्षय म्हणतो. कुठे इथे एंट्रन्स? अच्छा, ओके. आणि ह्या आहे तिकडच्या प्रशस्त अशा रूम्स आहेत तिकडे ह्या प्रायव्हेट विलामधल्या. आणि ह्या रूम आहेत त्या फक्त मॅरिड लोकांसाठीच आहे. त्यामुळे आम्ही आधी तिथे बुकिंग करून घेतोय. ओहो, वाव, मस्त वाटत ना. वाव, काय व्ह्यू आहे एकदमच. वाव, वाव, ऑसम यार. वाव, खूप मस्त वाटतं यार इथे. असं वाटत नाही आपण इथे नेरळला आलोय. असं काहीतरी अलिबागचं वगैरे फील येते. अक्षय आणि ते बघा अक्षय, आमचा सवी कपल. मी का बाजू मेरे सामने वाली खिडकी में एक ये थवी कपल रहते. स्वतः सुगंध आहे माझ्यासोबत. आणि ही ती तर फर्स्ट टाइम आली आहेस ना आमच्यासोबत. म्हणजे आम्ही बदलापूरची हार्मोनियम विलेजची 2 वेळा पिकनिक केली, तेव्हा ती नव्हती. तिने सगळं खूप मिस केलंय आणि यावेळेला तिला यायचंच होतं. फायनली मी आली आहे युवा सुधाच्या पिकनिकला. जे नाही आलेत त्यांनी खूप मिस केलंय. हो, नाही पण ऑलमोस्ट सगळेजण आलेत. आम्ही जे नाही आले त्यांना तर रिग्रेट होणारच आहे की आम्ही का नाही गेलो म्हणून. हे बघा यांची एन्जॉयमेंट सुरू झालेली आहे. इकडे बघा, स्वतः अनुराग आला. अनुराग आम्हाला जॉईन झालाय. जॉईंट बच्चा कंपनी गाडी म्हणून वाढवली मी, मोठा दिसावा. हा माझा हे आम्ही ब्लॉग मध्ये टाकणार आहे. जरा चांगले कपडे घालून हिने पण वाईट घातलं, पण वाईट घातलं, पण फार वाईट बोलणार असं वाटतं मला. मी अशी ब्लू येऊ का तुमच्या दोघांमध्ये? मग असं जरा कॉम्बिनेशन चांगलं होईल ना. तू फोन कधी पाण्यात पडलेस का? वॉटरप्रूफ आहे नाही. बरं, अनुराग मस्त बाईक राईड करत आलेला आहे. खूप एन्जॉय करत आले ना. काय मजा आली आहे बाईक राईड करायला. माहिती रस्ते जरा खराब होते,
पण वर्थिट होतं, वर्थिट. मजा आली. मजा आली. अरे त्याला त्या मिलिंदला विचार आहे की नाही, कौन आया रे, कौन आया? आम्ही केव्हाच आलो. तो आता इथे ही आहे जान्हवी, ही आहे अंकिता. बाईकवरून आलात ना? मी नाही आली बाईकवर. मग तू कशी आली? तू ट्रेनने आली. हो. प्लीज काय दिलंय? coolest person in the party. जरा हाय आमच्या इथे तर टी ब्रेक झालेला आहे आणि मस्त आम्ही पावसाची एन्जॉयमेंट करतो. इथे भजी चहा घेऊन भरतायत. पण तू काय असा, तू का असा, तू का असा पदर पसरतो. काय नकोय काय? चल मेरे साथ. तुषार आणि मी सोबत आहे. अरे ही काही नको मला, तू चल. या गोदांड्यावरना नवरा कुणाचा येतो, या गोदांड्यावरना नवरा कुणाचा येतो. या गोदांड्यावरना नवरा कुणाचा येतो, यांच्या करवल्या गो नारवला नाजूक साजूक. या गोदांड्यावरून नवरा कुणाचा येतो. श्रावणीचा, श्रावणीचा बोल. या गोदांड्यावरना नाव घे, नाव घे, नाव घ्या. दोघांनी पण नाव घ्या. नाव घ्या. नाव घ्या. नाव घ्या, नाव घ्या. ओ नाव घ्या, नाव घ्या. संदेश पांढरा. हा एवढा पाऊस पडत असताना देखील या सर्वांना पूलमध्ये उतरण्याची एवढी एक्साइटमेंट होती की त्यांनी ही इच्छा पण रात्रीच पूर्ण करून घेतली. आता जेवणाला आम्हाला होतं इथे बघा, इथे सलाड आहेत, इथे भाकरी आहे, इथे राईस आहे, नॉनव्हेजवाल्यांसाठी चिकन आहे, व्हेजवाल्यांसाठी सुद्धा डाळ आहे. अजून काय होतं? पापड संपले वाटतं, पापड संपले. इथे पनीरची भाजी आहे, पनीरची भाजी होती आणि ते काला जामुन आहे, स्पेशल डिश. डेझर्ट सगळे नॉनव्हेज वाले आहेत ना? लॉलीपॉप. मी डाएटवर आहे, मी फक्त पापड खातो. झालाच आहे जेवण ना? हॅलो. सो अशा पद्धतीने आमचं सगळ्यांचं जेवण करून झालं आहे आणि आता तुम्हाला दिसणार आहे आमची खरी मजा. सो या एन्जॉयमेंटला अजून रंगत आणण्यासाठी आम्ही आमच्याच कार्यक्रमातली काही गाणी वाजवली होती. आणि या आमच्या गुलाबी साडी फेम सगळ्या मुली. आणि हे आमचं नवविवाहित जोडपं संदेश आणि श्रावणी. मस्त खुशी मध्ये बायको माझी गिफ्ट करतो मस्त तुझ्या हाताने शोधून दिसली आपली जोडी पाहिजे. एक नाही राजा मला जोडी पाहिजे.
राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी पाहिजे नको मला बंगला नको गाडी पाहिजे राजा मला नऊवारी साडी. आणि ही राकेश दादाची फेवरेट स्टेप आणि या कार्यक्रमातील लक्षात राहणारी सिग्नेचर स्टेप. हिरोईन थोडे दिवस थांब अशी लाईन लागेल लांब मी पण बनवूनच दाखवीन हिरोईन. माझी चाशनी तू माझी खास मी तुझ्या समर्थक उद्या पण आज भी बोलेलो किस मी ती बोले आज नाही बनवू नको. आणि फ्रँकली स्पीक हा आमचा तुषार दादा आणि आमच्या कार्यक्रमातील डान्सची जान. थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे भारी मराठमोळी थोडीशी साधी भोळी स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे भारी. सो अशा प्रकारे आम्ही खूप 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 मजा केली आहे, खूप नाचलो आहे आम्ही, खूप धिंगाणा घातला आहे अक्षरशः. हो थांबा, हा व्लॉग इथे संपलेला नाही आहे. पुढच्या व्लॉगमध्ये नक्की भेटा एका सरप्राईजसोबत आणि दुसऱ्या दिवशीच्या केलेल्या धमाल मजा मस्तीसहित. तोपर्यंत तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या व्लॉगसाठी स्टे ट्यून.